खरं तर मंत्री महोदयांचं उत्तर हे चूक आहे। मंत्री महोदय असं म्हणू शकत नाही की महानगरपालिका ते नगर विकास विभागाचे मंत्री म्हणून काम करतात, याचा अर्थ जबाबदारी त्यांची पण आहे। माझ्याकडे जी माहिती आहे की 4 हॉस्पिटल मंजूर झाले होते, त्याला जवळपास 31,62,00,000 रुपये अशा प्रकारचं टेंडर निघालं होतं, कॉन्ट्रॅक्टर नेमले होते। त्या 4 पैकी एकच इमारत झालेली आहे, बाकी 3चं तर मागसूमसुद्धा नाही। आता जर स्मार्ट सिटी अंतर्गत हे असेल तर 50% केंद्र शासन, 25% राज्य शासन, 25% महानगरपालिका, असं ही याच्यातली जबाबदारी आहे। असं असताना तिथं मनुष्यबळाची सुद्धा आवश्यकता आहे। जवळपास 500 लोकांचं मनुष्यबळाची तिथं आवश्यकता आहे। आणि संभाजीनगरात गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल आहे, हे एकमेव मोठं हॉस्पिटल आहे, त्यामुळे मोठ्या हॉस्पिटलची आवश्यकता आहे। हे हॉस्पिटल जवळपास 61 बेडचं हॉस्पिटल प्रस्तावित आहे। तेव्हा राज्य सरकारला आम्ही काही करू शकणार नाही असं म्हणता येणार नाही। राज्य सरकारला या बाबतीत, कारण याच्यामध्ये अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या धोरणामुळे हे झालेलं आहे। एक कमिशनर येतो, 4 हॉस्पिटल मंजूर करतो, दुसरा कमिशनर येतो, 3 रद्द करतो, आणि नंतर अजून फक्त बांधकाम झालेलं आहे। मेडिकलचा इथं कोणताही संबंध अजून आलेला नाही, ना इन्स्ट्रुमेंट, ना कोणत्याही प्रकारचे फर्निचर, ना इक्विपमेंट, याच्याविषयी कोणतंही अजून काही झालेलं नाही आहे। आणि म्हणून मला असं वाटतं संभाजीनगर महानगरपालिकेनं राज्य सरकारला या संदर्भात प्रस्ताव पाठवलेला आहे। राज्य सरकारला हात वरती करून घेता येणार नाही, राज्य सरकारला याच्यासाठी निधी द्यावा लागेल, कारण हा आरोग्याचा प्रश्न आहे। याच्यात इन्स्ट्रुमेंट असेल, इक्विपमेंट असेल, फर्निचर असेल, आणि या सगळ्या विषयासाठी राज्य सरकारने 10 कोटी रुपयाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे महानगरपालिकेने पाठवलेला आहे। मला वाटतं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे। नगर विकास मंत्री म्हणून जर माननीय मंत्री महोदय उत्तर देत असेल तर महानगरपालिकेकडे हा विषय टोलवता येणार नाही। हे कधी हॉस्पिटल होणार याचा मला असं वाटतं आपल्या मार्फत माझा त्यांना प्रश्न आहे। मंत्री महोदय, सभापती महोदय, मगाशच्या माझ्या उत्तराचं रेकॉर्ड जर काढून बघितलं तर मी नगर विकास खात्यानं पैसे देणार नाही किंवा शासन पैसे देणार नाही असं कुठेही त्याचा उल्लेख केलेला नाही। त्याच्यामुळं नगर विकास खात्याची जबाबदारी बाजूला करतो याच्यातला अजिबात भाग नाही। 10 कोटी रुपये जर आपण 25 आणि 50%च्या कॉन्ट्रिब्युशनमध्ये ही स्मार्ट सिटीची योजना राबवतो, तर ह्या स्मार्ट सिटीमधनं हे एकमेव संभाजीनगरचं हे हॉस्पिटल आहे, आणि ते 61 खाटांचं नाही तर ते 62 खाटांचं हॉस्पिटल आहे। आणि मी मगाशी हेच सांगितलं की बैठक घ्यायची आवश्यकताच नाही। स्मार्ट सिटीच्या बाबतीमध्ये एकच जे हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगरला आहे त्याला रिएम्बर्स कसे पैसे करून द्यायचे महानगरपालिकेला ते शासन ठरवेल, पण आजची जी प्रायोरिटी आहे ते 10 कोटी रुपये मंजूर झाले पाहिजेत। आणि म्हणून मी सांगितलं की शासन म्हणूनच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील की तातडीने 10 कोटी रुपये उपलब्ध करून द्यावे। चित्राताई वाघ. धन्यवाद सभापती महोदय।